थांबा. फक्त एक क्षण थांबा. या जगातला सगळा गोंगाट जरा शांत करा आणि आपला हात आपल्या पोटावर ठेवा. डोळे बंद करा आणि आत काय चाललं आहे ते जाणवून घ्या. तिथे तुम्हाला शांती जाणवते आहे का, की आत कुठेतरी एक युद्ध सुरू आहे? मी त्या चरबीबद्दल बोलत नाहीये जी तुम्हाला आरशात दिसते आणि जिला पाहून तुम्ही मनातच खचून जाता. मी बोलतोय त्या ओझ्याबद्दल जे तुमच्या त्वचेखाली, तुमच्या आतड्यांच्या अंधाऱ्या गल्ल्यांमध्ये लपून बसलेला आहे. तो ताण, ती विचित्र अस्वस्थता, ते जडपण जे सकाळी उठताच जाणवतं. जणू संपूर्ण जगाचं ओझं तुमच्या खांद्यावरच आहे. जरा विचार करा, गेल्या काही दिवसांत किंवा गेल्या काही वर्षात तुम्ही नकळत काय काय खाल्लं आहे? त्या लग्नाच्या मेजवानी, मित्रांसोबत खाल्लेला पिझ्झा, तणावात खाल्लेल्या चॉकलेट्स. चव फक्त काही सेकंद जिभेवर राहिली आणि मग गायब झाली. पण खरंच ती गायब झाली का? नाही, ती अजूनही तिथेच आहे, तुमच्या आतड्यांच्या त्या कोपऱ्यांमध्ये जिथे कोणतीही औषधं पोहोचत नाहीत. ती तिथे पडून आमते आहे, कुजते आहे आणि हळूहळू एक संथ विष बनून तुमच्या रक्तात मिसळते आहे. आज सकाळी उठल्यावर तुमच्या डोळ्यांत एका निरोगी स्त्रीची चमक होती का? की आरशात एक थकलेला, सुजलेला, निस्तेज चेहरा तुमच्याकडे बघत होता? माझ्या लाडक्या बहिणींनो, ही तुमची चूक नाही. आपल्याला कधीच शरीर स्वच्छ कसं ठेवायचं हे शिकवलंच नाही गेलं. आपल्याला फक्त भरत राहायला शिकवलं गेलं. पण आज तुमचं शरीर तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करतंय. ते ओरडतंय, म्हणतंय, बस करा, मला हलकं करा, मला मुक्त करा. आज तुम्ही त्याची हाक ऐकणार आहात का? नमस्कार, माझ्या लाडक्या बहिणींनो. कायाकल्प म्हणजे काया बदलणं या मालिकेच्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या अध्यायात तुमचं स्वागत आहे. आज आपण वजन कमी करण्याबद्दल बोलायला आलेलो नाही. इंच कमी होणं, वजन घटणं या खूप वरवरच्या गोष्टी आहेत. आज आपण बोलणार आहोत मुक्तीबद्दल. त्या मलातून मुक्ती, त्या कचऱ्यातून मुक्ती, ज्याने तुमची ऊर्जा, तुमचे प्राण जखडून टाकले आहेत. पुढचे काही मिनिटे माझ्या आवाजासोबत एका प्रवासावर निघा. हा व्हिडिओ नाही, ही एक ध्यान प्रक्रिया आहे. एक अशी यात्रा जी तुमच्या शरीराला डस्टबिनमधून पुन्हा एक पवित्र मंदिर बनवेल. मी वचन देतो, हा प्रवास पूर्ण केलात तर शेवटी तुम्ही तीच व्यक्ती राहणार नाही. तुमचा स्वतःच्या शरीराकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलेल.